हिवाळी अधिवेशन संपलं की सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाईल असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार थोड्याच वेळात अंतरवाली सराटीमध्ये सरकारच्या एक पथक दाखल होते। 24 डिसेंबरच्या डेडलाईन संदर्भात जरांगे पाटील यांच्यासोबत आज चर्चा करून सरकारची बाजू स्पष्ट केली जाईल। सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि बच्चू कडू यांचा समावेश आहे। संदीपान भुमरेंचाही समावेश आहे। जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या, सरकारने त्यांना दिलेली आश्वासनं या सगळ्या संदर्भात शिष्टमंडळ मध्यस्थी करणार आहे। या संदर्भातली अपडेट रवी मुंडे आपल्याला देतील। रवी, शिष्टमंडळ आता कुठे नेमकं आहे, चर्चा सुरू होतीये केव्हा? कविता, आता अशी माहिती मिळत आहे की छत्रपती संभाजीनगर येथून उदय सामंत येतील आणि अकोला येथून गिरीश महाजन हे बायकार या ठिकाणी येणार आहेत। अर्थात संदीपान भुमरे देखील छत्रपती संभाजीनगरमध्येच असतील आणि हे सगळे एकत्रित या ठिकाणी येतील आणि मनोज जरांगेशी चर्चा करतील। संभाव्य 24 तारखेनंतरचं जे मनोज जरांगे यांचं अल्टिमेटम आहे किंवा आंदोलनाच्या दिशेबाबत ते यापूर्वी जसं बोलल्याप्रमाणे की यापुढचं आंदोलन मुंबईच्या दिशेनं असेल अशा प्रकारचे संकेत त्यांनी या वेळी दिलेले होते आणि अर्थात कुठेतरी ह्याच आंदोलनाचा फटका सरकारला बसू शकतो आणि संभाव्य उद्रेक पाहता सरकार कुठेतरी नरमाईची भूमिका घेत मनोज जरांगे यांच्याशी संवादाद्वारे चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला आज कुठेतरी मनोज जरांगे यांनी सुद्धा सकाळी पत्रकार परिषदेमध्ये चर्चेदरम्यान हे सर्व प्रश्न सुटू शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांची देखील तयारी या चर्चेसाठी आहे की जे अगोदरच्या काळामध्ये खूप कमी होती। त्यामुळे आता मनोज जरांगे देखील या चर्चेसाठी तयार झालेले आहेत आणि आज खरं तर ह्या सगळ्या बाबीवरती चर्चा होईल। मंत्री नेमके काय त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवणार आहेत। मनोज जरांगे यांची आता ही भूमिका आहे की सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे निवेदन दिलेलं होतं की कुणबी रक्ताच्या नातेवाईकांना हे प्रमाणपत्र दिलं जाईल, त्या अनुषंगाने पावलं उचलण्याचे संकेत सरकारने दिले होते। मात्र याचे निकष नेमके काय आहेत हे सरकारने स्पष्ट केलं नाही आणि हीच कुठेतरी अडथळा संवादामधला आहे। त्यामुळे तो देखील पुढे होऊ शकतो मनोज जरांगे यांच्याकडून आणि याच्यात कुठेतरी मध्यस्थी भूमिका जर झाली तर यावरती तोडगा निघू शकतो असं आपल्याला ऐकायला देखील मिळत आहे। मनोज जरांगे यांनी सहमती दर्शवलेली आहे। चर्चेसाठी संवादातून प्रश्न सुटू शकतो। अर्थात आज जेव्हा हे शिष्टमंडळ येईल त्यांच्या काही बाबींची पूर्तता करेल किंवा तसं आश्वासन देईल आणि त्याचं कुठेतरी जरांगेंचं समाधान होत असेल तर हा संवाद पुढे जाऊन यावरती काही तोडगा निघू शकतो। कविता, धन्यवाद रवी या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।